श्री स्वामी समर्थ. वेलकम टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला मग आता आपण आपला व्हिडिओ स्वामी विवेकानंद संन्यासी कसे झाले हे जाणण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 मध्ये कलकत्ता येथे झाला. त्यांचे लहानपणचे नाव नरेंद्रनाथ होते. त्यांच्या आईचे नाव भुवनेश्वरी माता. त्यांची आई महादेवाची खूप अशी सेवा करत असे. नरेंद्र अत्यंत बुद्धिमान असे आणि नटखट पण होते. त्यांच्या घरात नेहमी पूजा पाठ असे होत असे. त्यांचं घरातील वातावरण हे अत्यंत आध्यात्मिक आणि धार्मिक प्रकारचं असल्यामुळे त्यांच्यावर धर्माचे आणि अध्यात्माचे संस्कार पडले होते. ते असे प्रश्न विचारायचे की त्यांचे आई वडील आणि ब्राह्मणही विचारात पडत असे. त्यांच्या आई वडिलांनी खूप लाड प्रेमाने त्यांचे संगोपन केले होते. स्वामी विवेकानंद 5 वर्षाचे झाल्याच्या नंतर त्यांची शिक्षणाची व्यवस्था त्यांच्या आई वडिलांनी घरीच केली होती. नरेंद्र मन लावून लिहिणं वाचणं हे शिकले. काही काळाने ते देवाला जाण्याची जिज्ञासा करू लागले. देव आहे की नाही हा प्रश्न त्यांना तरुण वयातच सतावत होता. प्रखर बुद्धिमत्ता, प्रचंड अभ्यास आणि तार्किक दृष्टिकोन तेजस्वी युवकाच्या प्रश्नाचे समाधान करणारे गुरु त्यांना सापडले नव्हते. महाविद्यालयातील प्राध्यापकाच्या सल्ल्याने एक दिवस ते दक्षिणेश्वराच्या मंदिरात गेले. रामकृष्ण परमहंस यांना भेटले. अफाणलेल्या नदीला जणू सागराचीच भेट झाली. आपण गुरुकडून आत्मज्ञानाची प्राप्ती झालेला नरेंद्र आता संन्यासी झाला. धर्म, राष्ट्र आणि मानवतेच्या हितासाठी आजीवन युद्ध करणारा योद्धा संन्यासी ज्यांचे नामकरण झाले स्वामी विवेकानंद. आणि हे स्वामी विवेकानंद नाव हे आता जगभर प्रसिद्ध आहे. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे तुम्हालाच अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत येईल.